कुठे राज्याचे प्रमुख पाहुणे? रांडीचे सकाळी 10 वाजता येणार होता, 11 वाजून गेले तरी पत्ता नाही. अपन को पहले से मालूम था ये कवि सम्मेलन में बुलाएंगे और खाली पीली वेट करना पड़ेगा. ये कामदास काठवले आ रहे, पहुंच ही रहे, आ ही रहे, सर 1 घंटा हो गया. अरे आले आले साहेब आले आले ठीक से बैठना पड़ता है, नहीं तो दिखता है वोट. उशिरा आते प्रमोद करतो लगेले चोट. पण इलेक्शन में टाइम आहे का मुश्कच करो वोट. तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. आपले सर्वांचे सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे या कावडे संमेलनावर. हो, या कावडे संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठमोठे कवी आणि कवयित्री आलेले आहेत. इथे तर अगदी मुंबई, पुणे, कोकण, खानदेश आणि ग्रामीण भागातून सुद्धा कवी कवयित्री आलेले आहेत. हो ना. तर मंडळी, आपण आपला आत्ताचा कार्यक्रम सुरू करत आहोत. आपण पहिले मुंबईला जाऊ, नंतर आपण कोकणात जाऊ, नंतर आपण गावात जाऊ, त्यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊ, मग आपण विदर्भात जाऊ आणि सर्वात शेवटी आपण खानदेशातही जाऊ. काहीही ना श्री, सगळीकडे गेलो तर परत येणार कसे? आणि हा मंडळी, सर्वात शेवटी आपले प्रमुख पाहुणे प्रतितयश कवी. अहो, त्यांच्या करोना, समोसा, आलू या विषयांवरच्या कविता इतक्या गाजलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे का? संसदेमध्ये, रस्त्यावरती, गल्लोगल्ली असे सर्वांचे लाडके कामदासजी काठवले यांच्या पण आपण कविता ऐकू. लाडके? आमचे नाही का लाडके, तुझेच असतील. तर मंडळी, सुरुवात करूया मुंबईचे जगप्रसिद्ध कवी जग्गूबाई जांगडे यांच्याकडून. जग्गूबाई. कैसे मुंबई के बड़ी लोग. माझ्या कवितेचे नाव आहे तो तूने क्यों छट. हे घेतली ना? कावडे संमेलन चालू हो, आहे. चुकलं, चुकलं. जग्गूबाई, चालू द्या. कोपचे में लेके देना था खर्चा पानी, कोपचे में लेके देना था खर्चा पानी. मैं भी दीवाना और तू भी दीवाना. तेरे से काका भिड़ा भिड़ू, तेरे से काका भिड़ा भिड़ू. तू भाग ये दोस्ती दुनियादारी. अपन तेरे को उठाने चला था, अपन तेरे को उठाने चला था, लेकिन तूने क्यों झक मारी, लेकिन तूने क्यों झक मारी. अबे कच्चे टमाटर केचप शिशु को जा रहा है. अच्छा, वरना इधर लंबा हो जाएगा. तर मंडळी, जग्गूबाईंच्या या कवितेनंतर आपले पुढचे कवी तुम्हाला माहित आहेत का? अवय कोकणातले. याने कोकणातल्या मुसळधार पावसामध्ये त्यांच्या बंडखोर कवितांनी भल्या भल्यांना घाम फोडला. असे कोकण कुमार मंडलिक सावंत यांना आम्ही बोलवतो. मंडलिक या. शिंच्या बसू का फणसावर. कवितेचं नाव आहे बसू का फणसावर. रांडीच्या अन्या करताना मेंदूची झाली ती करवंटी.
घालू का डोक्यात नारळ मग चालू होईल बत्ती. घालू का डोक्यात नारळ मग चालू होईल बत्ती. चिखलातले लाल किडे जेव्हा चढतील अंगावर आणि चावतील कचा कचा. चिखलातले लाल किडे जेव्हा चढतील अंगावर चावतील कचा कचा. तुला फक्त गरे पाहिजे गोड गोड मग बसू का फणसावा. तुला फक्त गरे पाहिजे गोड गोड मग बसू का फणसावा. वा मंडळी, कार्यक्रमाला खूप सुंदर रंग चढतोय. फणसाप्रमाणे अतिशय गोड पण थोडीशी गोजरी कविता होती की नाही ही? अरे वा, आवडलं वाटतं. हो ना, रवीला सुद्धा खूपच आवडलं. अजून मागत होता तो. रेसिपीज देते मी तुला आता. नक्की द्या हो. रवीला रेसिपी नाही, तूच खूप आवडली म्हणे. ईश्य, काहीतरीच लागतं. शांत शांत मंडळी, काय चाललं विषयांतर चालू आहे. तर मंडळी, पुढचे आपले ग्रामीण कवी उघडेवाडीचे पांडुरंग नगरे पांडुरंगा या. आपल्या कवितेचं काय नाव नाही. आपल्या कवितेमध्ये गद्य बिहार आणि पद्य बिहार. जसं तुम्ही सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, माधुरी दीक्षितला पाहून मोठं झाला, तसं आम्ही आमच्या रामदास काटोले साहेबांना पाहून मोठं झालो. करतो कविता सुरू. ट्रॅक्टर राजा यावेळी गव्हाचं पीक येईल काय, पैका मिळेल का. ट्रॅक्टर राजा नुसता खुपतय बोल की काहीच. ट्रॅक्टर राजा म्हणतोय अरे मी ट्रॅक्टर हाय, मला येतं होय कुठं बोलता, तूच बोल. ट्रॅक्टर राजा कायच बोलणार नाही, ट्रॅक्टर राजा कायच बोलणार नाही, ट्रॅक्टर राजा कायच बोलणार नाही. ऐसी कविता सुनके लगता है शौक, ऐसी कविता सुनके लगता है शौक, क्योंकि नहीं पहना मैंने गंजी और फ्रॉक. मंडळी, एकदम अंतर्मुख करायला लावणाऱ्या या कवितेनंतर आपल्यासमोर पुढच्या कवयित्री म्हणजे आपल्या पुण्याच्या मंदाकिनी दीडशहाणे एक कविता सादर. तर या मंदाकिनी ताई. नमस्कार. तर मंडळी, पुण्याचा आवाज दाबून चालत नाही बरं का मंडळी. तर मंडळी, माझ्या कवितेचं नाव आहे पुणेरी पाट्या. हो, पुणेरी पाट्या. खूप अर्थगर्भ कविता आहे बरं का. नीट ऐका. खुन्या मुरलीधर चौकातून खजिना विहीर चौकात, तिथून गेले पुढे विश्राम बागवाडा, टिळकांना भेटायला केसरीवाडा, आणि मध्येच गेले शगुन चौकामध्ये साडी घ्यायला, आणि कुंठेकर मार्गाने मंडईपर्यंत पाय तुडवत आले, आणि बाबूगेनू चौकातून तुळशी बागेमध्ये दंडवत घालत गेले. शेवटी व्हायचं तेच झालं. आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झालं. पुन्हा आले भोपळ्या चौकातच. धन्यवाद. अहो, पण मंदाताई, या तुमच्या कवितेमध्ये पुणेरी पाट्या कुठे होत्या? कवितेचं नाव आणि कवितामध्ये काही संबंध होता का? मला तर PMT बसच्या 13 नंबर बसचा रस्ता वाचला. हो ना. असं काय करता? एवढं अख्खं पुणे शहर फिरले तेव्हा कुठे या पाट्या दिसल्या, आणि त्यामुळे जीवनाचा एवढा मोठा अर्थ कळला.
ते देखे कवी 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 कवी. बरोबर बरोबर वा बरोबर ते आपले रवी कोकराळे का त्यांना काय दिसतंय बघू आज मंडळी शांत राहा कवी संमेलन चालू आहे त्याकडे लक्ष द्या तर मंडळी बरोबर आपल्या पुढच्या कवयित्री खास खानदेशातून आल्या जणू काही बहिणाबाई त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का गंगूबाई गंगूबाई कोण गंगूबाई असणारे हो ना अय्या आता कुठे गेल्या या? तेच कळत नाही मला कविता तर इथे सादर करायची हो ना होती. हो ना बघूया काय करतात त्या गंगूबाई लवकर या आल्या आल्या या. अरे फारच लेट आली काय? हो ना तर माझ्या कवितेचं नाव आहे असू दे नावात काय आहे ते टाका नुसतं अरे संसार संसार अरे संसार संसार किती तुम्ही खोटुकार किती तुम्ही खोटुकार तोंड असे पडले जणू तोंड असे पडले जणू फोन डेड नाही चार्जर फोन डेड नाही चार्जर अरे संसार संसार अरे संसार पानी उकल के पियो लेकिन खाओ ना से गप्पी पानी उकल के पियो लेकिन खाओ ना से गप्पी ऐसी कविता बोलोगे तो क्या जाने की चप्पी जाऊ दे कवी संमेलन संपलं की जाऊ आपण सिनेमाला अहो एका बस उठाव आहे ना कवापासून कविता म्हणून राहिले उशीर झाला तरी काय गोड लागले यांना जाऊ मागच्या मागे आपण सिनेमाला काय चाललंय मंडळी कवी संमेलन चालू आहे त्याकडे लक्ष द्या बरं मंडळी थंडस्टॉप हुआ तो टपाटप पड़ता है गारा थंडस्टॉप हुआ तो टपाटप पड़ता है गारा मैं आया वसुधा और मुझको मेरी कविता बोलने दो जरा तर मंडळी आपले आजचे प्रमुख पाहुणे अहो त्यांची जगावेगळी कविता आहे ती आता आपल्यासमोर सादर करतील कारण लेट झालाय त्यांच्या पुढे एक अजून कार्यक्रम पण आहे त्यांच्या कविता म्हणून झाल्या की बाकी कवीच्या कविता आपण करायचीच अरे श्री पण माझ्याही कविता आहेत की अजून हो तुझं पण आहे माझं पण बाकी आहे अजूनही कोण एकदम कवी आहे तेव्हा साहेब या तुम्ही साहेब राम और श्याम सीता और गीता राम और श्याम सीता राम और श्याम सीता और गीता अब मैं तुम लोग को वाचन दाखूंगा मेरी पहली कविता रूट कलर करो वरना टिकते ये दाढ़ रूट कलर करो वरना टिकते ये दाढ़ गोड़ गोड़ खाओ लेकिन चलो वरना हो जाओगे जाड़ छोट्या छोट्या आता मात्र दुसऱ्या कवींच्या घेऊ हो हो सांगतो कविता की बारिश शुरू हो गई दो दो कविता की बारिश शुरू हो गई दो दो गो कोरोना गो वस्तारा नहीं है तो बढ़ जाती है दाढ़ी वस्तारा नहीं है तो बढ़ जाती है दाढ़ी अब लगी ना तुम लोगों को मेरी कविता की गोड़ी बाकी पण आपले कवी आहेत त्याला पण कविता म्हणू देत की छोटा बच्चा करता है बहुत गड़बड़ छोटा बच्चा करता है बहुत गड़बड़ मेरी कविता सुनो तुम मत करो गड़बड़ काकावले साहेब दुसऱ्या पण कविता सादर करायच्या आहे पूरी के साथ ले लो छोले पूरी के साथ ले लो छोले अच्छे लगते ना अच्छे लगते ना पूरी के साथ ले लो छोले मेरी कविता सुनो वरना धोखे टोले
पुण्याचे असते तर 1 ते 4 झोपले तरी असते. झोपो बरं याला कोणीतरी. काय चाललंय हे? मंदाकिनी नाम है तुम्हारा तुम हो मन. म्हणतात की तीन शहाणे नाव आहे माझं. मंदाकिनी नाम है तुम्हारा तुम हो मन. मैं हूँ चालू इसलिए मेरी कविता नहीं होगी बंद. सर्दी हुई तो दही में डालो हलत फिर पियो छाछ. सर्दी हुई तो दही में डालो हलत फिर पियो छाछ. माझ्या कवितांना नका म्हणू बास. माझ्या कवितांना नका म्हणू बास. हे बघ चालू सिनेमाचे 2 तिकीट आणले चल मागच्या मागं. हे दोघे मागच्या मागे कसं होणार कवी संमेलन? हे थांबायला